पण यावेळेस तुम्हाला असं होतं की परिस्थिती काय बदलली किंवा कशामुळे पराभव झाला असं तुम्ही त्याचा कधी विचार नाही, उलट इतक्या लोकांचा पराभव झाल्यामुळे मी फार थोडक्यात पराभूत झाले आणि माझ्या लोकांनी जी झुंज दिली त्याच्याविषयी मला त्यांचा खूप अभिमान आहे आणि मी त्यांच्या उपकारात आहे. कारण लोकांनी आत्महत्या केल्या मी पडल्यानंतर. मी त्याच्याकडे येणारच होतं विषयाकडे. हां, तर ते माझ्या जिवारी खूप लागलंय. ती जी दुही होती म्हणजे विशेष करून त्याचं सेंटर पॉईंट नेहमी बीड राहिलं होतं, मराठा ओबीसी त्यात मराठा वंजारी संघर्षाचं, त्याचा फटका तुम्हाला बसला असं वाटतं तुम्हाला त्या सगळ्या काळामध्ये? नाही, मला बसला म्हणून नाही, तो त्या परिस्थितीचा परिणाम अख्ख्या भारतीय जनता पार्टीवर झाला ना, अख्ख्या महायुतीवर झाला. नाही नाही, एक मिनिट, सगळेच पडले ना. हो, कोण नाही पडलं? आमच्या राष्ट्रवादीचे सर्वात त्यांच्या घरचा उमेदवार पडला, बरोबर आहे. जे आमचे महायुतीचे पार्टनर शिंदे साहेब त्यांचे अनेक उमेदवार पडले. मी एकटीच पडले असते तर वाटलं असतं मला फटका बसला. मी हा प्रश्न का विचारला कारण ना, तो ओबीसी मराठा संघर्ष म्हणण्यापेक्षा बीडमध्ये तो वंजारी मराठा संघर्ष जास्ती म्हणून बघितला असं बाहेरून बघणाऱ्यांना वाटतं. असं मला वाटत नाही की असं काही संघर्ष आहे. नॅचरली असं बाहेर वाटणार त्या प्रसंगानंतर अजून वाटत असेल, पण मला नाही वाटत असं. उलट मी जेव्हा पराभूत झाले तेव्हा रडणाऱ्यांमध्ये माझे मराठा सरपंच, माझे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात होते की ताई या परिस्थितीमध्ये आम्ही काय, म्हणजे असं मला वाटलं नाही की त्याला तेवढा कायमचा पेंट करावा की 2 रंगात. नाही, मला नाही वाटत. ही परिस्थिती सुधरवण्यासाठीच प्रयत्न केले पाहिजे आपण. बीड जिल्ह्याची पण खूप चर्चा, बीड म्हणजे बीडच्या गुन्हेगारींबद्दल खूप चर्चा आम्ही गेल्या वर्षभरात जास्त ऐकतोय. म्हणजे आम्ही आता तुम्ही परवा पुण्यात घटना घडली, एका मोठ्या गुंडांनी मारल्या गोळ्या. आता मध्ये अजून कुठे पश्चिम महाराष्ट्रात घटना घडली की नवरा बायकोला ओव्हरटेक केलं म्हणून गोळ्या मारल्या. ह्या घटना सगळ्या राज्यात घडतात. हा बीडवर अन्याय आहे की बीडला बदनाम केलं जातं. आणि काय होतं, एक ट्रेंड होतो तयार की बीडवर बोलायला लागले की सगळे बीडवर बोलायला लागतात. तर इट बिकम्स अ हॅशटॅग बीड आणि मग सगळे त्याच्यावर बोलायला लागतात. आणि त्याही पूर्ण तुफानी परिस्थितीत मी बीडचीच बाजू घेतली. माझ्या बीडमध्ये असं बिलकुल परिस्थिती नाही. उलट संतोष देशमुखांच्या भावांना मी भेटायला जाणार होते, त्यांनी सांगितलं की ताई तुम्ही इथे येऊ नका, काही समाजकंटक दगडफेक करतील आणि कायमस्वरूपी आपल्यामध्ये ती, आणि त्यांनी बिचाऱ्यांनी ते बाईट पण दिलं वेळोवेळी की ताई आम्हाला भेटायला येणार होते, आम्ही त्यांना विनंती केली, येऊ नको. म्हणजे ही परिस्थिती निर्माण झाली आहे तर ती लपवून ठेवणं हे योग्य मॅच्युअर माणसाचं काम आहे. अशी परिस्थिती नाही आहे आणि कायमस्वरूपी तर राहणारच नाही असं मला वाटतं. त्याच्यामध्ये मग काही नावं तुमच्याच पक्षाच्या काही नेत्यांनी हे उचलून धरलेले मुद्दे होते. सुरेश दसांसारखे नेते होते की जे बीडच्या गुन्हेगारीबद्दल बोलत होते. आका हा शब्द त्या काळात खूप हे झाला वाल्मिक कराड यांच्या नावामुळे. त्यामुळे पूर्ण वाल्मिक कराड इज इक्वल टू वंजारी समाज असं एक चित्र किंवा असं परसेप्शन तयार झालं. मग काय आत्ता काय एकदम शांत का झालं सगळं विषय असं मला वाटतं. ती परिस्थिती आता मग शांत नाही ना अजून. तर अटक झाली ना, त्यात अटक आहे जेलमध्ये. नाही, त्यांचं नाही म्हणत आहे मी. म्हणते की एखादा आमदार विधानसभेत प्रश्न मांडतो एखाद्या घटनेविषयी, तर ते असे सगळेच आमदार मांडतात. तुम्हाला मी असंख्य अशा घटना सांगू शकते दुसऱ्या ठिकाणी घडल्या. आता मी जालन्याचे पालकमंत्री आहे, कितीतरी घटना घडल्या. एका धनगर समाजाच्या मुलाला सळ्या गरम करून त्याच्या अंगामध्ये घुसवल्या गेल्या. ते फार भयंकर घटना घडलेल्या आहेत, असं नाही आहे. तुम्ही त्याला लाईमलाईट मिळण्याचं कारण एक मोठा चेहरा आहे. धस बोलले म्हणून तुम्हाला वाटतं? नाही, पण मी म्हटलं ती परिस्थितीच अशी होती. तुम्ही त्या प्रकाराबद्दल कधी बोलला नाहीत? वाल्मिक कराड प्रकाराबद्दल तुम्हाला वाटलं? मी बोलायचं काय कारण नाही. माझं बोलण्याचं जे मी म्हणलं, जे माझं चौकटीत बसतं ते मी बोलते. मी त्याच्यात बोलू काय? माझा काय तो विषय नाही. माझ्या माहितीच्या बाहेरचा तो विषय. मी काय बोलू शकत नाही. ते माझ्या पक्षाचे नाही. मी काय बोलणार? जेव्हा जेव्हा बोललं तेव्हा मी उत्तर दिलंच. पण मी मी कोणाची प्रवक्ता म्हणून कसं बोलू जेव्हा की माझा त्या विषयाशी दुरान्वयी संबंध नाही. हा सगळ्या प्रकारामध्ये माझा आता हा मेळावा होतोय. मधल्या काळात बऱ्याच गोष्टी जशा म्हटलं पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. आता परिस्थिती बदलली आहे. तेव्हा तुम्ही संघर्ष घरातच होता, आता एकत्र आलात, त्यामुळे आता परिस्थिती बदलली, आता संघर्ष कमी झाला असं म्हणाल का तुम्ही? नाही, मला नाही वाटत संघर्ष राजकीय वाटेवर एखादा इश्यू घेऊन जाणाऱ्या माणसाचा संघर्ष कमी होत असतो. माझ्यासाठी एक पुढचे ध्येय गाठण्याचा संघर्ष आहे, त्याच्यापर्यंत पोचण्याचा संघर्ष आहे. आता आमच्या बीडमध्ये रेल्वे आली, मला एक संघर्षाला विराम मिळाला. आता नेक्स्ट पाणी आपल्या कायमस्वरूपी, असं पुराचं नको आम्हाला, कायमस्वरूपी आम्हाला दुष्काळमुक्त करायचा आहे मराठवाडा, बीड जिल्हा. तो नेक्स्ट इश्यू आहे. मी म्हटलं नाही, इश्यू बेस्ड काम करणाऱ्या माणसाला काही अवघड जात नाही. राजकीय विषय भरपूर झाले. मला तुमच्या स्वतःशी काही विषय विचारायचे, तुम्ही इफ यू आर कम्फर्टेबल मला त्यात बोलायचं. तुम्हाला जेव्हा जेव्हा हा विचार, तुम्ही स्वतःचं राजकीय
जेव्हा सिंहावलोकन करतात, आपण बघताना आपल्या स्वतःच्याही चुका आपण शोधत असतो. तुम्ही कधी शोधतात स्वतःच्या चुका, की काय पंकजा मुंडेंचं नक्की काय चुकलं असेल? की असं हो, तुम्हाला नक्कीच. वाटतं? काय वाटतं तुम्हाला? पण मी चुकले कुठे अजून? तुम्हाला असं वाटत नाही चुकलं नाही चुकल्यासारखं काही केलेलं नाही मी. नाही की आपल्याला सगळं बघताना की कुठल्या गोष्टीबद्दल अरे यार मी सिंहावलोकन करताना जे माझा राजकीय प्रवास आहे तो मुंडे साहेबांनी मला अचानक तिकीट दिल्यामुळे सुरू झालेला आहे. त्यामुळे मुंडे साहेब तेव्हा एकटे पडलेले होते त्यांच्या राजकीय जीवनामध्ये, आणि तेव्हा एवढ्या मोठ्या नेत्याची एक छोटीशी सहकारी म्हणून मी त्यांच्या आपल्या हाताला धरून चालत होते. तर माझा प्रवास नेहमी वरच्या दिशेनेच गेलेला आहे. आणि ते जेव्हा मी वळून बघते तर मला नाही वाटत की ज्या नियमांच्या चौकटी शाळेपासून स्वीकारलेल्या आहेत की आपण असं वागलं पाहिजे, आपलं चारित्र्य असं असलं पाहिजे, आपलं वर्तन असलं पाहिजे, आपली वाचा अशी असली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला नाही वाटत की कोणालाही नखानी ओरखडा होईल असं मी कधी बोलले वागले. आणि मी कधी डिप्लोमॅटिक स्टँड घेतले नाही असं मला वाटतं फक्त, पण त्याची खंत वाटत नाही. कुठल्या असे प्रसंग जिथे वाटतं की अनेक वेळा जसं मला काही बोलायचं असेल तर मी त्याच्यावर स्पष्टच बोललेली आहे. आणि सगळ्याच प्रसंगावर माझ्या जीवनात स्पष्ट वक्तपणा कधी कधी तुम्हाला मग अडचणीत आणतो असं वाटतं तुम्हाला? नाही. राजकारणात ना राजकीय व्यक्तींना काही गोष्टींचा त्रास होतो, म्हणजे कधी कधी काहींना, जसं तुम्ही म्हटलं, काहींना स्पष्ट वक्तपणाचा त्रास होतो, काहींना एका विशिष्ट जात समूहात असल्याचा त्रास होतो, काही राजकीय नेत्यांना जेंडरमुळे त्रास होतो की महिला असल्यामुळे कदाचित त्या संधी मिळत नाही. तुम्हाला असं कुठलं वाटतं की अमुक गोष्टीमुळे किंवा घराणेशाहीमुळे काहींना त्रास होतो, कॉन्स्टंट कंपॅरिझन असतं? तुम्हाला असं कुठल्या गोष्टीमुळे वाटतं की आपल्याला? मला त्याचा त्रास होत नाही घराणेशाहीचा, कारण मला वाटतं बाबांशी मला कम्पेअर करणं हे दरवेळी मला एक वेगळा अजेंडा देणे की ओके आय हॅव टू इव्हॉल्व इन दिस. पण मला त्रास झाला असं म्हणणार नाही, कारण मला सामान्य माणसाने त्रास दिला नाही. सामान्य माणूस हा फार फॉरवर्ड थिंकिंग आहे. पण ज्या प्रचार व्यवस्था किंवा मी म्हटलं ना जे फेक ट्रोलिंग आहे त्याच्यामध्ये मुलगी वारसा होऊ शकते हे ॲक्सेप्ट करायला लोकांना सहनच होत नाही. म्हणजे सुपुत्र कसाही असला, त्यांनी कितीही झेंडे काढले, तो कसाही वागला, त्यांनी कुठल्याही पथ्य पाळले नाही, तो व्यसनी असेल, दुराचारी असेल, सगळं असलं तरी मुलगी कुठे वारसा होऊ शकते का, हे एक विषयाला मला बऱ्याच वेळा हाताळावं लागलं. पण मी आता त्याच्या पुढे गेलेली आहे आणि आता ॲक्सेप्ट केलं लोकांनी की मुलगी वारसा होऊ शकते. पण हे स्वीकारेपर्यंत मधल्या काळात काय काय त्रास सहन करायला? प्रचंड त्रास होता. तरी खूप माझ्या राजकीय जीवनात आणि माझ्या ओव्हरऑलच जीवनात मी ज्या गोष्टींना सामोरे गेले, तुम्ही दसरा मेळाव्याचा उल्लेख केला असेल किंवा लोकसभेच्या निवडणुकीचा तर बरेच गोष्टींना मी धैर्याने सामोरे गेले. तर मला वाटतं एक ब्रेव हा स्वभाव मुंडे साहेबांनी अंगीभूत केलेला आहे. निर्भीडता असल्यामुळे त्या गोष्टींना मी सामोरे इझिली जाऊ शकले.